खालची पेरणी झाली आणि अगदी थोडासा काहीतरी रिमझिम पाऊस पडला. असं वाटलं खूप छान पाऊस पडेल, पण गेलं उघडून तेव्हाच. आणि आजचं वातावरण बघा, आजचं वातावरण अगदी उघडलेलं आहे. कुठंच काही ढग दिसत नाही, अगदी निरभ्र आकाश दिसतंय. आणि इकडं माझे सर्व कपडे झालेले आहे. जेवढी कामं आहे, झाडलोट वगैरे, अंगण झाडू, सगळं काही माझे झालेलं आहे. आणि आता किती वाजले आहे? आता वाजले आहे 8:45. आणि आज मला जरा थोडासा उशीरच झाला आहे स्वयंपाक करायला. इकडं मी कांदे भाजत घातले आणि इकडं शेवग्याची भाजी म्हणजे शेवग्याचे तुकडे करून ते उकळून घेतलेले. आणि याची रेसिपी मी तुम्हाला दाखवलीच आहे. चला, आता मला हा माठ याला ठेवून द्यायचा आहे, कारण याचं काही याचं काम पडणार नाही पावसाळ्यामध्ये. आणि एवढं पाणी पण नसलं जात नाही, तर एकच माठ मला पुरेसा होतंय. उन्हाळ्यामध्ये खूप लागत होतं मला पाणी, कारण उन्हाळ्यामध्ये भरपूर पाणी पिलं जात होतं. आणि त्याच्यामुळं तर उन्हाळ्यात आणि थंड पण पाणी मिळत होतं. पण आता एवढं काही थोडंसं गारावर निर्माण झालेलं आहे, त्याच्यामुळं काही एवढं आता फार एवढं थंड पाण्याची आवश्यकता वाटत नाही. म्हणून हा आता मी माठ ठेवून देते. तर माठ ठेवलाच तर मी पण काय करणार आहे, हे सगळं असं पाणी फार तिथपर्यंत ओघळत जातं. आणि पाऊस जेव्हा पडतो ना, तेव्हाच लई चिकचिक होतं. तर हे मी काय केलं होतं, तर आपल्याला हा माठ ठेवून द्यायचा आणि पुढच्या वर्षी उपयोगात आणायचं आहे. त्यासाठी आता बघा, मी हाताने ना ह्याला काय केलं, असं फडकाचं तोंडाला गुंडाळून घेतलेलं आहे. आता हे का गुंडाळून घेतलं, म्हणजे एखादं काही जाऊन बसायला नको, बाहेरची किडकं बिडकं येण्याची शक्यता जास्त राहते. आणि आमच्या इकडं कसं गाव वगैरे, त्याच्यामुळे आहे ना, तर हमखास भीती आहेच. आणि त्याच्यामुळे आहे ना, हे असं तोंड वगैरे मी असं बांधून ठेवते आणि हा पालथा घालून वरती ठेवून देते माळ्यावर, असं म्हणजे वरच्या कडाप्यावर जे हे बनवले. आणि पुढच्या वर्षी पुन्हा उपयोगात आणण्यासाठी मग याच्यामध्ये मिठाणी घासून घेईन आणि मग वापरायला काढेन. तर हा आता यांचं काम झालेलं आहे. आता यांना मी देते ठेवून आणि अशा पद्धतीने ठेवून देणार आहे. आता माठ बसले तिथं. जर आता पुढच्या उन्हाळ्यामध्ये काढेन हा याला. तुम्ही तर आता म्हणत असाल की हे काय आजकाल फार नवीन कपडे घालते. पण कसं आहे, पावसाळ्यामध्ये मी हमखास काढत असते. म्हणजे ज्या वेळेस खूप सतत धार असते आणि त्यावेळेस कपडे वाळायचे चान्सेसच नसतात, अशा वेळेस कपाटातले कपडे निघतात आणि घाला वाटतात. कारण कसं आहे, त्यावेळेस इतकी सतत धार असते आणि इतका वास येतो त्या कपड्यांना ना, कारण हवा पण नसते ना, आणि सारखं ते पाऊसच चालू असतं. तर अशा वेळेस मग हे कपडे म्हणून हे कपडे मी तेव्हा तर काढतेच. तर म्हटलं चला की आजकाल जरा थोडासा मूड चेंज म्हणून मी काढले हे कपडे. म्हणजे मूड चेंज म्हणून आपण थोडंसं काही चेंज म्हणून घालते काहीतरी. आणि तसंही आता कसं, पण आम्ही जेव्हा भंडारदऱ्याला होतो ना, खूप सारखा पाऊस, म्हणजे जवळजवळ 2-3 महिने सारखा पाऊसच राहायचा. आणि कंटिन्युअस पाऊस राहायचा. आणि असा पाऊस की बापरे खूप पाऊस, भयानक पाऊस. त्यावेळेस कपडे वाळतच नसायचे. मग काय घालायचं, ते वॉशिंग मशीनही नव्हती आणि काही नव्हती. मग अशा वेळेस कपडे घालायचं आणि ते वाळवणं खूप मोठं काम राहायचं. त्यावेळेस 2-2 जरी 3-3 कपडे जरी जादा असले ना, तरी ते वाळत नसायचे 8-8 दिवस. मग अशा वेळेस कपडे वाळायच्या वेळेस काय करायचं, असं एकेरी पिळून काढायचं. आणि पिळताच तो निम्मा कपडा असा वाळलेला दिसायचा. एवढा आम्ही जोर लावून पिळून काढायचं. आणि मग फॅन खाली थोडा वेळ ठेवून मग वाळत घालायचं. पण तरी पण ते कपडे वाळत नसायचे. मग इस्त्री करून ते कपडे घालावे लागायचे. आणि शाळेचे कपडे म्हटल्यानंतर तर अशा गोष्टी कराव्याच लागायच्या. आणि कधी कधी मग हे इकडं पण असंच उपयोग करते. पण इथं काय मी इस्त्री वगैरे फिरवत नाही, पण फॅन खाली वाळवते. तर मीटरचं कसं आहे, मीटर उन्हाळ्यामध्ये सुद्धा जास्तच पडतं. आणि मग पावसाळ्यामध्ये जर मग पाऊस असला बाय चान्स, तर मग फॅन खाली वाळत घालावंच लागतं. आणि मग बाहेरही थंडी ना, नातही थंडी ना, ती फॅनचीही थंडी, असं कधी कधी होऊन जातं. आणि त्याच्यामुळेच मग
आपले जे आहे कपाटातले कपडे अशा वेळेस काढले पाहिजेत, नाही तर काय तसंही कुठं आपण घालतो. चला मी आता कांदे भाजून घेतले. गावठी पद्धतीने कांदे भाजून घेतलेले आणि अगदी सिंपल भाजी असते, म्हणजे काहीच विशेष टाकत नाही. आणि ही मी शेवग्याची भाजी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, त्याच्यामुळे मी आता ती काही तुम्हाला दाखवत नाही. पतित मुंगूस यस कसं वर डोकं करू करू पाहताय दिसला ते पळायला 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 पळायला. हाय मुंगूस, मस्त दर्शन झालंय सकाळ सकाळी मुंगसाचं. आणि पावसाळ्यात येतातच पळालं बाई एकदम, ती तुरु तुरु पळालं, कुठं गेलं काही ना. कॅमेऱ्यात आलं का नाही काय माहिती. आणि आपला हा गुलमोहर अजूनही बहरलेला आहे. मग आता हा उन्हाळा समजायचा का पावसाळा समजायचं? उन्हाळ्यात गुलमोहर येतो ना असं. ही पहा पक्ष्यांनी चोच मारून इकडशी फेकलेली, खूप नासाडी करतात. आणि मस्त जांभळं पडलेली आहे. इकडं लक्ष येत नाही. साची असती तर साचीने लगेच उचलले असते. पोरं कसे लगेच येऊन बसतात. तर जांभळं असे पडलेले वर काही दिसेना, वाऱ्याने असे पडून जातात ना असं आजकाल पावसाचं. ती ताजे ताजे आहे. ही पा ताजे ताजे आहे. इथं पण आहे ताजे ताजे. धुवून घेते आणि खाते, चांगलं असतं हे. पण डायबिटीज रुग्णांना ज्यांची डायबिटीज असते ना त्यांच्यासाठी तर हे जांभळं अतिशय उपयुक्त असतात. आम्ही लावलेलं हे साचिनीन मी जांभळाचं झाड एवढं मोठं झालेलं आहे. आणि याला आहे ना एवढा मोठा जांभूळ येतो. बघू आता दिसाल आता याचे पायगुण. आणलं तर खरं आम्ही तेवढंच मोठं याचं आणलं आहे, पण आता शेवटी भारी मस्त किती मोठ्या मोठ्या पानांनी छानपैकी बहरलेलं आहे. किती मोठी मोठी पानं आहे. असं वाटतं की हे पत्रावळ्या आहे, पत्रावळ्या, जेवणाच्या पत्रावळ्या. हे काय दिसतं की नाही तसं पत्रावळ्यासारखा. खूप मोठा आकार असतो यांचा पानांचा. ते पाहिजे इथं पण पक्ष्यांनी खराब केलेलं खूप. इथं तर बघा अख्खा सडा 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 चिक्कूंचा सडा, जो सडा टाकून दिलेला आहे. हे चांगलं आहे का भाऊ? हे पा इथे टोचा मारलेला आहे. काय घ्यायचं? चिक्कूवर येतात, आंब्यावर येतात आणि चिक्कूवर येतात. अजून तर पेरू यायचे. मग काय त्यांची म्हणजे इथं पूर्ण दिवसभर शाळाच मुक्कामच राहतो. आणि शिवाय हे पाहिजे तसं पाणी पण राहतं. नळाला पाणी चालू आहे आणि बादलीमध्ये तर पाणी ऑलरेडी राहतं. तिथं कुत्रे पक्षी कोणी पण येऊन खाऊन जातं. पण आता आजकाल आहे ना पक्षी पण घाबरायला लागले या बछड्यामुळं. काय रे बछडे? बछड्या बरोबर ना? बछड्यामुळं. शेवग्याच्या शेंगाची भाजी टाकत होते मी फोडणीला आणि तेवढ्यात मला मुंगूस दिसला. म्हटलं चला याच्यामध्ये टिपून घेऊ. तोपर्यंत गेला तो पळून. आता मी ती भाजी घेते करून. चला आता मेथीची भाजी बनवणार आहे. म्हटलं आता तुम्हाला सांगून द्या. मेथीची भाजी मी तुम्हाला यापूर्वी रस्साभाजी म्हणून सांगितलेली आहे, पण मी आता कोरडी बनवणार आहे. आणि कोरडी बनवताना मी आज काही शेंगदाणे त्याच्यामध्ये टाकणार नाही आहे. तर मी काय टाकणार आहे हे तुम्हाला दाखवते मी. पण आता ही जी भाजी आहे मी अगदी छानपैकी निवडून घेतली आणि 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून जवळजवळ अर्धा 1 तास मी अशीच पाण्यात ठेवली. त्याच्यामुळे अगदी टवटवीत पण दिसत आहे. आणि इकडं मी घेतले आहे लसूण जवळजवळ 1 कांडीवर आणि काही मिरच्या. आणि बघा याच्यामध्ये आपण नेहमीप्रमाणे मी आता तेल टाकते 1-2 चमचे आणि त्यामध्ये टाकत आहे मी हा लसूण आणि मिरची. छानपैकी लसूण आणि मिरच्या हे तळून झाल्यानंतर आता यामध्ये अगदी निथळून टाकायची आहे आपल्याला ही मेथीची
आणि अशीच तेलामध्ये परतून द्यायची आहे. याच्यामध्येच आता अगदी थोडंसं मीठ टाकायचं. बघा पालेभाजी असलं ना तर मीठ खूप जास्त नाही टाकायचं. काय होतं की खूप त्याला ते खारट होतं. एवढी अशी मेथी दिसते आणि आपण त्यानुसार काय करतो मीठ टाकतो, पण मग ती खूप बसते. अजून तर ही खूप बसणार आहे, त्याच्यामुळे नेहमी मीठ कमी टाकायचं. आणि यामध्ये आता पाणी तर ऑलरेडी आहे, हे पाय एवढं पाणी ऑलरेडी आहे. यामध्ये आता हे पण शिजायला टाकते आणि अगदी मस्त अशी भाजी होते बघा. मी याच्यामध्ये आता शेंगदाणे काही घेतले नाही, तर यावेळेस शेंगदाणे नाही टाकत. तर मी ह्या वेळेस ही जी डाळ आहे मुगाची डाळ, ही मुगाची डाळ मी भिजवली, जवळजवळ अर्धा एक तास भिजवली. तशी सकाळी उठूनच भिजवली होती मी. आणि बसला वर खाली करायचं आणि छानपैकी शिजून द्यायचं. आणि याच्यावर झाकण अजिबात ठेवायचं नाही. झाकण ठेवलं तर काय होतं की भाजी कडू होण्याची शक्यता असते. आणि म्हणूनच मी काही याच्यावर झाकण ठेवणार नाही, अशी शिजवणार आहे. आणि यानंतर मी आता काकांनी आत्ताच डेअरीतून दूध घेऊन आले, पिशवी घेऊन आले आणि ते आता दूध तापवते. पिल्लांना पण द्यायचं आहे आणि त्यासाठी मी आता चपात्या वगैरे आहे ते बनवून घेते. आता तशी किती वाजले बघू, 9:15 झालेली आहे. मग चपात्या होते, ही भाजी होते आणि काय 9:10 तर होतातच. म्हणजे काकांना पण जेवायला देता येईल आणि हे पिल्लं पण जेवते. त्याचं काय, पोळी चोरून दिली, दूध दिलं, खुश. आमचा बछडा जरा थोडासा हे होतो, कारण त्याला बोंबल्याची सवय लागलेली आहे ना. आणि मग टॉम वगैरे खाऊन जातात ना, टप 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 टप, मग याला राहत नाही. मग हा काय करतो, त्याच्या अगोदर मग बछड्या दुधाचं आणि चपातीचा काला पटकन खातो, त्याला जेवढं लागेल तेवढं, आणि बाकीचं त्यांना ठेवतो. म्हणजे टॉम आहे ना, हे दोघांना पण आवडत नाही. हे दोघं पण असे चुपचाप उभे राहतात. म्हणून आता पण त्यांनी ॲडजस्ट करून घेतलेलं आहे. बघा अगदी सुटसुटीत भाजी झालेली आहे आणि थोडंसं काही पाणी राहिलेलं आहे, तर ते पाणी पण आता ह्याचं जिरून जात आहे ह्याच्यामध्ये. काकांनी दूध आणलं आहे डेअरीचं. थोडंसं ती बारीक गॅसवरती तापून घेते, म्हणजे गोळा पण तो आहे तो विरघळून जाईल. आणि इकडं पीठ मी तिंबून ठेवलेलं आहे, तिंबायला ठेवलेलं आहे, इकडं मळून ठेवलेलं आहे. आणि कधी पण असं पीठ पाळताना मी नेहमी असं 4 बोटं उमटवीत असते. काय पाहिजे, चल दूध पण घेतलंय आता मस्त उकळून. चला आता तुमच्यासाठी मी पोळ्या करते. हो ना, काय म्हणतो, हो देणार. यामध्ये आहे शेवग्याच्या शेंगाची भाजी, मेथीची भाजी, आंबा एक मी कापून दिलेला आहे. आता म्हटलं आता आंबा पण दिलेला आहे कापून. आणि काकांचा ताट तयार आहे, आता काकांना देऊन येते मी. चला मी आता हे काकांना ताट देऊन येते. बचत खायला नाही अजून, तू खाऊन घ्यावा. चला मी आता माझ्यासाठी ताट केलेलं आहे. इकडे शेवग्याच्या शेंगा भाजी आणि सर्व त्याच पद्धतीने. तर चला जेवायला माझ्यासोबत. चला या ताईंनो, मंडळींनो, सर्वांनी जेवायला या. पाऊस येऊ राहिलेला आहे, किती दाटलंय आभाळ. आणि अशा वेळेस मी भांडे ना, ही जी पडवी आहे ना, ह्या पडवीमध्ये घासत असते. आता भांडे आणले मी इकडे घासायला. हे पाऊस, दुपारची झोपली होती मी, इतक्या वेळ झोपली होती आणि आत्ताच म्हणलं बाबा भांडे राहिले आपले. तर बघा पाऊस, वाव राहिलंय, वाव. आपले पेरणी केलेलं आहे ना, त्यांना छानपैकी पाणी होऊन जाईल. मस्त. आणि तिकडे आहे ना मदर प्लॅन्ट लावायचंच काम चालू आहे. तिकडं डाळिंबाचं, त्यांची किती धांदलं उरायली आहे. त्यांचे एकदम पाऊस आला एकदम.
रोज असं ढग येतं बरं का दाटून, पण मग पाऊस नाही पडत. मग असं आज आहे ना, आज जरा जास्तच ऑर्डर राहिला पाऊस. वा, छानपैकी पाऊस येऊ राहिला. आता म्हणजे भांडे इकडे घ्यावं लागतील, नाही तर थोडा वेळ तरी थांबावं लागेल मला आता. हा, ह्या साईडने येत आहे पाऊस सगळा. हा बाबा, मस्त मस्त वातावरण झालं आहे. आणि खरंच ना, पाऊस येऊ राहिला आहे तर भारी वाटू राहिलं आहे सगळ्यांचं. आता मस्त मस्त सोयाबीन पण येईन छान फुटण. लई जोर आला आहे एकदम. मला भांडे आता हे आहे ना साईडला घ्यावं लागतील. 2 दिवस, 1 दिवस असा झिमझिम, काल तर झिमझिम एवढंच पडला, पण आज छान पडलेला आहे. छान पडलेला आहे ना, छान पडत आहे. काहीच दिसत नाही आहे तिकडं. आणि इकडं भांडे झाले माझे. पाऊस तोपर्यंत किती पडलेला आहे, चालू आहे एवढा. वावरामध्ये पण पाणी मस्त पडू राहिलेलं आहे, पाऊस पडू राहिलेला आहे. बछडा, पाऊस पडतोय, जा पाऊस बघायला. विशेष म्हणजे आज शांत पाऊस आहे, वारं नाही आहे, आवाज पण नाही आहे, गडगडाट पण नाही आहे, पण लाईट पण नाही आहे, तरी लाईट नाही आहे. तर आज मला लवकरच स्वयंपाक करावं लागेल. स्वयंपाकासाठी मी आता कोबू करणार आहे आज. आणि आत्ताच ही फ्रीजमधून काढली आहे भाजी. छड्याला म्हटलं पाऊस बघ तर कसा आला बघायला. कसा बघते पाऊस, हा ना बछड्या. बछडा पोरायला इकडून असा पाऊस. त्याचा हा पहिलाच पावसाळा आहे, म्हणजे हा पूर्ण पावसाळा हा पहिल्यांदाच पाऊस राहिलेला आहे. पाऊस थांबला, पाऊस थांबल्या लाईट आली. हे पिल्लू हे इकडे एक, दुसरं कुठे गेलं, घरात पळालं. बाहेरचं वातावरण थंड झालेलं आणि म्हटलं की चला कुरडई खाऊ. कुरडई ही हे जो भुगा आहे ही यावर असं टाकून दिलेला आणि मस्त असं भाजलं जातं तव्यावर. काहीच नाही केलेलं, फक्त असं कोरडा टाकलेला आहे आणि छान वेगळी असं फुलला पण जातं आणि थोडं थंड झाल्यानंतर मस्त खाता येतं. हा हिचा तवा आहे ना, हा ध्यानातच राहत नाही मला हे वापरायचं. छान फुलला आहे. आता गॅस बंद करतो आणि ते जळून जाईल. यावर छान असं होऊन जातं आणि थंड झालं ना मस्त खायला लागतात कुरकुरीत. पण आता हे कोबू मी चिरून ठेवलेलं आहे. कोबू चिरण्याची ट्रिक्स आहे ना अगदी सोपी आहे. आम्ही लहानपणी असंच कोबू चिरायचा याच्यावर ग्लासावर. तर ग्लास असा किंवा टोकदार, ग्लासच वाटीने जमत नाही. तर बघा अगदी बारीक असं छानपैकी कोबू चिरून घेतलेला आहे.
इकडं मी घेतलेला आहे लसूण आणि इकडं कढीपत्ता आपल्या झाडावर छान फुललेला आहे म्हणून मी तो घेऊन आलेली आहे. आणि आता बनवणार आहे मी अर्थात कोबूची कोरडी भाजी. आता याच्यामध्ये मी काही हिरवी मिरची वगैरे अजिबात टाकणार नाही, अगदी लाल तिखटाची बनवणार आहे आणि त्याच्यामध्ये मोहरी जास्त टाकणार आहे. तो खूप छान लागते, दाताखाली येते ना त्यावेळेस खायला अशी मस्त लागते ना. ते इतकी सिंपल साध्या म्हणजे रेसिपी, असं काही नाही की खूप सजवलेले आहे, खूप काही टाकलेलं आहे. आता कोथिंबीर तर आहे, मी कोथिंबीर पण टाकून देते. भारी फुलली आहे, काही गरज नाही तेल न टाकता अगदी फुलले जातं. तसं नाही की तेल टाकावं लागतं ना. आणि अशी जशी आपण कुरडई भाजतो ना गॅसवर किंवा चुलीवर, चुलीच्या निखाऱ्यावर, अगदी तशीच वाटते. तर बघा असं भुगा जर राहिलेला असेल ना तर असं तव्यावर मस्त असं गरम गरम शेकून मस्त असं फुलून खा. हे बाबा छड्याला पण खूप आवडलेला आहे आणि मस्त खात आहे तो, त्याला पण दिलं मी. किती करून करून खातोय. छान झाला ना बच्छड्या, ए बच्छड्या. आणि ह्या बच्छड्यानेच माझा चष्मा फोडलेला आहे. चला मी भाजी टाकून घेते. पण बघा ज्या वेळेस आपण एक्सरसाइज करतो किंवा डाएट करतो हे तज्ञांच्या सल्ल्यानेच केलं पाहिजे. म्हणजे बघा एक्सरसाइज करायचं म्हणजे एकदम 40-50 वर्षाचा माणूस एकदम जर खूप असे वजन उचलायला लागला किंवा डायरेक्ट हे करायला लागला तर ते शरीरासाठी योग्य. साखर पण नाही खात आणि गोड पण नाही खात. आता कसं आहे, पहिली खात होती पण आता जरा थोडासा वयाचा विचार करून मी हे खूप कमी केलेलं आहे. तर आता मी कढीपत्ता टाकलेला आहे, त्यामध्ये लसूण आणि मोहरी, खूप सारी मोहरी टाकलेली आहे. आणि छानपैकी आता ही मस्त भाजी करणार आहे मी. अगदी सिंपल आहे की खूप काही अवघड अशी भाजी नाही आहे. हे पहा. आणि हे तडतडून दिल्यानंतर, मोहरी तडतडून दिल्यानंतर दाताखाली जी ती ना इतकी भारी लागते, खूप मस्त. आता ह्यामध्ये टाकत आहे लाल मिरची. आपल्याला कसं तिखट हवं त्यानुसार, खूप तिखट पण नको खायला. आणि चवीपुरता मीठ. म्हणजे सिंपल अशी भाजी, काहीच नाही भाजीला मी काहीच असं नटून चटून काही टाकून पण करू शकतो. हिरवी मिरची टाकून, हिरवी मिरची शेंगदाण्याचं वाटण करून अगदी पातळ रस्सा भाजी मी यापूर्वी तुम्हाला दाखवलेली पण आहे, तशी पण करू शकतो. पण खूप सारखी हिरवी मिरची पण खाणं योग्य नाही म्हणून मी आता म्हटलं की लाल मिरची टाकून करावं. आणि कोरडीच करायची होती. लाल मिरचीचं छान लागतं हे. चला आता यांचं काम आहे हे शिजायचं, हे शिजून जातील. आणि यानंतर मी खूप बनवणार आहे पोळ्या. आणि बस संध्याकाळचा मेनू एवढाच आहे माझा. तर कोबो हा डाएट प्लॅन मध्ये ना आवर्जून करतात बरं का, मी असं वाचलेलं आहे. आणि कसं आता हे पाय इंटरनेटवरची माहिती किंवा चॅनलवरची माहिती जी दिली जाते किंवा सर्वसामान्य इंटरनेटवरची जी माहिती दिली जाते डाएट प्लॅन विषयी, तर कसं आहे ते सर्वसामान्य लोकांसाठी असतं. म्हणजे ज्यांना काही आजार वगैरे नाही आहे त्यांच्यासाठी असते. पण हे डाएट प्लॅन जे आहे ते आपल्या जे आहार तज्ज्ञ आहे किंवा जे तज्ज्ञ आहे, डॉक्टर आहे, त्यांच्या सल्ल्यानुसारच आपला डाएट प्लॅन ठेवला पाहिजे. पण ज्यावेळेस आपण मनाने जर यूट्यूब चॅनलवरचं करायला लागलो तर बघा म्हणजे 40-50च्या वर ज्याचं वय झालेलं आहे त्यांनी जरा एक वेळेस नाही 10 वेळेस विचार करून केला पाहिजे. कारण क्लास असेल किंवा एक्सरसाइजचे क्लास असतील तर ते कसं आपल्या सर्वसामान्य लोकांसाठी असतात. पण 40-50 नंतर मग वेगवेगळ्या याची आजारांनी आपलं घर केलं जातं. तर हा एक विचार केला पाहिजे. तर आपल्याला कोणता व्यायाम सूट होईल हे सुद्धा म्हणजे तज्ज्ञाच्या म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार किंवा आपण आपलं तज्ज्ञाच्या सल्ल्यानुसारच केलं पाहिजे. आणि तसं पण म्हणजे तुम्ही जर चांगले जर यूट्यूब चॅनलला म्हणजे जी चॅनल्स वगैरे आहे ते ठेवलेले त्यांनी जे योगाचे किंवा एक्सरसाइजचे, पण ते सांगतात आपल्याला की ज्याला हा आजार आहे त्यांनी हा व्यायाम करू नये.
आणि मेन म्हणजे तर 40-50 वर्षानंतर जर व्यायामच करायचं ठरलं ना तर फिरणं खूप छान आहे. म्हणजे वॉकिंग सकाळी 10 मिनटं सुरुवात करायची 10 मिनटाची आणि संध्याकाळी 10 मिनटं, मग अशी वाढवत 30 मिनटं करायची. म्हणजे हळूहळू वाढवत चालायचं आणि संध्याकाळी सुद्धा हळूहळू वाढवत 30 दिवसातनं 30 मिनिट भरपूर झाले नाही का. म्हणजे आपल्याला मी म्हणते की आपल्याला झेपल एवढं केलं पाहिजे, खूप अति नाही करायचं. एका दिवसामध्ये बघा, एका दिवसामध्ये काही हळद पिऊन कुणी गोरी होत नाही, त्याच्यासाठी आपल्याला ती वाट पाहावी लागते नाही की नाही. किंवा एका दिवसामध्ये बी पेरला आणि दुसऱ्या दिवशी झाड होत नाही, त्याच्यामुळे ती वाट पाहावी लागते. तर खूप अधिकच नाही, सुरुवात ही गोष्ट सगळी हळूहळू पद्धतीने केली पाहिजे आणि आपल्याला ती गोष्ट झेपल्यानंतर मग हळूहळू पद्धतीने वाढवलं पाहिजे. तर चला, तुम्ही तेवढे आहेत हुशार, पण कसं आहे ह्या गोष्टी ध्यानात घेतल्या पाहिजेत. भाजी झाल्यानंतर मग चपात्या झाल्यानंतर मी आत्ता वाजले 6ला भाजी टाकलेली आहे आणि भाजी झाली तर चपात्या झाल्यानंतर मांजरी वगैरेंना दे आणि झालं. चला मग मी बाकीचा स्वयंपाक करून घेते. चला, इथं कोबूची भाजी, चपाती आणि ही सकाळची शेवग्याच्या शेंगाची भाजी होती. आणि आता वाजले आहे 7:30 आणि मी आता काकांना देऊन येते. चला तुम्हाला कसं वाटलं जरूर कमेंट करा आणि भेटूया आपण पुढच्याच व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.